अनलॉक केलं की ते डिफाईनमध्ये जायचं. ओके, डिफाईनमध्ये फंक्शनमध्ये जायचं, टाईम हिस्ट्री अनालिसिसमध्ये जायचं. ओके, मग इथे घ्यायचं फ्रॉम फाईल, ॲड न्यू फंक्शन करायचं. ओके, याला ते रिनेम करून घ्यायचं, भुज वगैरे जे काही असेल ना. मग इथे ब्राउजवर करायचं, म्हणजे ते फाईल अपलोड करावी लागते आपल्याला. ओके, टेक्स्ट फाईल फॉर्मॅटमध्ये असतं ते. ओके, हे दिसते भुज 132 सेकंड. ओके, ही फाईल सिलेक्ट केली, हे झालं, अप्लाय झालं. इथे ओके करायचं आणि इथे परत ओके केलं. ठीक आहे, हे एवढं झालं. मग डिफाईनमध्ये जायचं, लोड केसेस वर जायचं, ॲड न्यू केस. मग इथे टाकायचं जे काही आपला टाइम हिस्ट्री आहे ते, त्याचं नाव द्यायचं, जे भुज वगैरे जे काही डेटाचं नाव असेल ते. इथे टॉपिक हे घ्यायचं, नॉन लिनियर टाइम हिस्ट्रीचा ऑप्शन घ्यायचं इथे. ओके, मग इथे ॲड करायचं, लोड पॅटर्नमध्ये ॲक्सेलरेशन, U1 U2 U3 U4 हे डायरेक्शन असते, तर U1 डायरेक्शन घ्यायचं. आणि इथे भुज हे घ्यायचं, स्केल फॅक्टर 9810. ठीक आहे ना, ते ओके केलं. लोड केसचं नेम सेम आला, त्याच्यामुळे आलं होतं ते. ओके केलं इथे. ओके केल्यानंतर याला रन करायचं, हे तर माहितीच आहे तुला आहे ना. रन केल्यानंतर मग ते जे टाइम हिस्ट्रीचे रिझल्ट असतात, याच्यामध्ये मॉडेलचे रिझल्ट घ्यायचे आणि हे घ्यायचे. हा व्हिडिओ पण बघ आणि तो पण बघून घेशील. ठीक आहे ना. हे रन केल्यानंतर इथे वेळ लागेल, इथे जरा डिस्प्लेमध्ये प्लॉट फंक्शन मधून रिझल्ट घ्यायचे. ओके, आणि पूर्णच सांगून देतो तुला. तर हे रन झालं. ठीक आहे, डिस्प्लेमध्ये गेलो, इथे प्लॉट फंक्शन. ओके, हा बेस शेअर आहे. तसाच इथे बेस कोणते कोणते रिझल्ट घ्यायचे ते सांगतो मी तुला. बेस शेअर, स्टोरेज ड्रिफ्ट, बेस शेअर एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन, स्टोरेज ड्रिफ्ट एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन, आणि नंतर फ्रिक्वेन्सीज, मॉडेल फ्रिक्वेन्सी. ओके, मॉडेल कोणते कोणते असणार आहे,